चलो, अमित भाई, नरेंद्र भाई, बरोबर. सो आपल्याला पहिला हा जो पॅराग्राफ असतो हा ऑलवेज काय असतं, इन्स्ट्रक्शन्स असतात. इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ह्याच्यात जर प्रॉफिट शेअरिंग रेशो नसेल याचा अर्थ काय, इक्वल पार्टनर्स आहेत ते. इक्वल पार्टनर याचा अर्थ 1:1. त्यांचा रेशो 1:1 आहे. म्हणजेच त्यांचं प्रपोर्शन काय येणार, 1/2. ऑल राईट. आपण ट्रायल बॅलन्स इज ऑल्सो गिवन टू अस. ट्रायल बॅलन्स दिलेले आहेत. दिस इज व्हॉट, याला आपण काय म्हणतो, याला हिडन ऍडजस्टमेंट असं म्हणतो आपण, राईट. हिडन ऍडजस्टमेंट, दिस इज हिडन ऍडजस्टमेंट. व्हॉट इज हिडन इन दिस, द रेट. हा रेट आला म्हणजे हिडन ऍडजस्टमेंट. हिडन ऍडजस्टमेंट काय आहे हे हळूहळू तुला समजेल. नंतर इथं डेट आली आहे. डेट आली तरी हिडन ऍडजस्टमेंट. पर्सेंटेज आलं तरी हिडन ऍडजस्टमेंट. आणि स्पेसिफिकली काही मंथ्स बिन्स दिले तरी हिडन ऍडजस्टमेंट. ऑल राईट. हिडन ऍडजस्टमेंट आपण मार्क करत नाही, आपण ती तिथल्या तिथं सॉल्व्ह करतो, देअर अँड देअर इटसेल्फ. ऑल राईट. मी फक्त पुढे जातोय फटाफट. आता हे विथ इफेक्ट फ्रॉम, मगाशी त्यांनी क्वेश्चन विचारला होता. WEF म्हणजे विथ इफेक्ट फ्रॉम, म्हणजे हे सुद्धा काय आहे, हिडन ऍडजस्टमेंट. देअर आर 2 हिडन ऍडजस्टमेंट्स आहेत या सम मध्ये. आणि प्लस इन ऍडिशन देअर आर 6 एक्सक्लुझिव्ह किंवा स्पेसिफाईड ऍडजस्टमेंट्स आहेत. स्टॉक ऑन हँड आपण त्याचं मार्किंग करत नाही. अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वर स्टोलन, याचं सुद्धा काहीही मार्किंग होणार नाही. क्रिएट RDD at 2% ऑन डेटर्स. मी तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे. RDD कम्स लॅटर. याची ऍडजस्टमेंट आपण नंतर करतो. व्हॉट ऍडजस्टमेंट वी डू फर्स्ट, FBD. म्हणजे आपण काय करणार आहोत, वी आर गोइंग टू चेंज द सिक्वेन्स ऑफ दिस. या ऍडजस्टमेंटचा आपण सिक्वेन्स चेंज करणार. हे थर्ड करणार आणि हे फोर्थ करणार. वाय, नीट चेक करूया. बघा हा, अवंतिका, मिस्टर पाटील, our customer become insolvent and could only pay his debt of ₹500. What is the meaning of this? बोला, मी ऐकतोय. पुढे जाणार नाही. फर्दर बॅड डेट्स. दिस इज फर्दर बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय, कोणीतरी टोपी घालून गेला. कोण आहे ते, कोण आहे, मिस्टर पाटील. ते काय झाले, इन्सॉल्वंट. व्हॉट इज मीन बाय इन्सॉल्वंट, 11 ची टर्म आहे. हॅलो, लक्ष इकडे द्या. 11, यस बोल. द पर्सन हुज लायबिलिटी इज मोर दॅन हिज असेट्स, दॅट मीन्स ही कॅनॉट पे हिज लायबिलिटीज ऑन टाइम, इज कॉल्ड एज इन्सॉल्वंट. म्हणजे तो इन्सॉल्वंट झाला. त्यामुळे काय झालं, आपले ₹500 बुडाले. कन्फर्म झालं म्हणजे ते काय झालं, बॅड डेट्स. आणि ह्या बॅड डेट्सला आपण काय म्हणतो, FBD म्हणजे काय, फर्दर बॅड डेट्स. ऑल राईट. मग आपण परवाच डिस्कस केलंय फर्दर बॅड डेट्स. पहिले तो फॉर्मॅट पण लिहिलाय बघा. दॅट फॉर्मॅट ऑल्सो वी हॅव रिटन, राईट. फर्दर बॅड डेट्स पहिले, मग RDD मायनस, आणि नंतर RDD मायनस केल्यानंतर अजून एक डिस्काउंट मायनस करायचा. आणि जे 2 लेस करतो आपण डेटर्स मध्ये, तेच 2 ऍड करतो बॅड डेट्स मध्ये. चला मार्किंग करूया. कुठे कुठे मार्किंग करणार आपण, डेटर्स आणि बॅड डेट्स. चला चेक करूया. डेटर्स त्याला 2 मार्किंग करणार मी. 2 का, कारण फर्दर बॅड डेट्स आणि RDD. आणि सेकंड इफेक्ट बॅड डेट्सला फर्दर बॅड डेट्स आणि RDD. ऑल राईट. नेक्स्ट पुढे जाऊया. नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस परत 2 आहेत, रेंट अँड सॅलरी. रेंटला मार्क करूया. दिस इज रेंट हिअर. आणि सॅलरी वरतीच आहे. ऑल राईट. थोडंसं माझं खराब आहे नाही, कसं तरीच होते ऍक्शन, पण तुम्ही नीट व्यवस्थित टिक करा. चला, डिप्रिशिएट परत एकदा 2. माय गॉड, 2 म्हणजे ह्या खरं तर 2 ऍडजस्टमेंट्स आहेत, एक नाही. ह्या 2, ह्या 2, ह्या 2, 6, 7, 8, 8 ऍडजस्टमेंट्स आहेत. वी हॅव टू डू दिस 8 ऍडजस्टमेंट्स. दॅट हॅपन्स टू बी टू मेनी, राईट. चलो, सो काय करायचं आहे, फॅक्टरी बिल्डिंग, फर्निचर बिल्डिंग, ही प्रोसेस आहे बरं का. आधी तू नवीन आहेस त्यामुळे तुला आयडिया नाही. ही प्रोसेस आहे. पहिले मार्किंग करून घ्यायचं आणि मग एक एक करत सॉल्व्ह करायचं. फर्निचर अँड बिल्डिंग, फर्निचर अँड बिल्डिंग, फॅक्टरी बिल्डिंग. दुसरी कुठली बिल्डिंगच नाहीये. चेक करा, नाहीतर नुसती बिल्डिंग असेल. फॅक्टरी बिल्डिंग आणि बिल्डिंग अशा 2 असू शकतात. देयर इज अ पॉसिबिलिटी. नाहीये. चला, मार्किंग सगळं झालंय. ऑल राईट. व्हॉट इज नेक्स्ट,
ऑलरेडी आपला फॉर्मॅट तर रेडी आहे ना? येस, लेट अस स्टार्ट सॉल्विंग इट. एक मिनिट, मी फॉर्मॅट तुला जसं जसं जमेल तसं तसं हा ड्रॉ कर आणि हळूहळू आम्हाला फॉलो कर. चलो, लेट अस स्टार्ट विथ इट. सगळ्यात पहिलं, राईट इन द मिडल इन द बुक्स ऑफ, ते तुमच्याकडे नाहीये, दॅट यू हॅव टू राईट नाव. मेसर्स अमित भाई अँड नरेंद्र भाई. मेसर्स अमित भाई अँड नरेंद्र भाई, राईट? लिहिलंय का? Year for the trading and profit and loss account, then for the year ended debit credit amount rupees. हे ना AMT हे नाही पाहिजे. मी सांगते तुम्हाला, तुमच्या बुक मध्ये अलाउ केलंय. मी मुद्दामून दाखवते मुलांनी कसं. हे AMT नाही पाहिजे. अमाऊंट रुपीज दॅट्स इट. AMT पण चालत नाही. तुमचे स्टँडर्ड्स एकदम हाय ठेवा. तुम्हाला मोबाईल एकदम हाय स्टँडर्डचा लागतो का नाही? येस, मग तुमचे स्टँडर्ड्स पण तेच पाहिजेत वाईल डिलिव्हरिंग. चला घ्या. अमाऊंट रुपीज AMT नको, नुसतं रुपीज पण नको. बोल. आता राहून देत, पण पुढच्या वेळेला लक्षात ठेवा, खाडाखोड नाही करायची शक्यतो. कारण काय होतं माहिती का, त्यांनी तुमचं एकदम शॅबी होऊन जात होते आन्सर. मग चालेल, तेवढंसं काय होईल ते होईल, शक्यतो करायचं नाही. राईट. चलो, नेक्स्ट बॅलन्स शीट आपण केलेली आहे. व्हॉट वी विल डू, वी विल स्टार्ट पोस्टिंग. चलो, आता पहिला पार्ट, फर्स्ट थिंग फर्स्ट. प्लांट अँड मशिनरी असेट आहे. वरच्या साईडला का खालच्या साईडला? वरच्या साईडला. इनर का आउटर? आउटर. तू आता हे बघ, असं कर, इथं फक्त बॅलन्स शीट आणि नुसतं फोल्ड करून घे आणि सुरू कर. घर जाऊन तो फॉर्मॅट आखून परत एकदा कर. ठीक आहे? आता माझ्याबरोबर फक्त स्टार्ट कर. येस, बोल. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड इन्व्हेस्टमेंट. तू आता मला फॉलो कर, मला डिस्टर्ब नको करू. तू थांब तिथं, तू पुढे जायला हरकत नाही. वन मोर इन्स्ट्रक्शन, तुम्ही जर पुढे जाणार असाल तर पुढे जायला हरकत नाही, पण मध्ये मध्ये मला डिस्टर्ब नाही करायचं. हे काय ते काय, तुम्हाला थांबायचं. मी तिथं पोचतोच आहे. येस, नाही तर सगळे लिंक ब्रेक होऊन जाते. प्लांट अँड मशिनरी आपण आउटरला घेतलाय, नो ऍडजस्टमेंट. नेक्स्ट, फॅक्टरी बिल्डिंग असेटला. इनर का आउटर? इनर. चला, फॅक्टरी बिल्डिंग इनरला एक लाईन सोडायची. फॅक्टरी बिल्डिंग एक लाईन बुक करायची. फॅक्टरी बिल्डिंगला एक लाईन बुक. एक लाईन बुक करा. हा, बेटर जमेल. अजून थोडं अमाऊंट छोटी कर आणि पर्टिक्युलर्स वाढव. नेक्स्ट, सन्ड्री डेटर्स. आता आपण ऑलरेडी फॉर्मॅट रेडी केलाय. आता फिलिंग द ब्लँक्स करायचंय. या इथं हे बघा, या इथं हा इनर आहे, तिथं अमाऊंट लिहून टाका. फक्त अमाऊंट लिहायची. आता नाव वी जस्ट हॅव टू राईट द अमाऊंट. राईट? येस, मी साधारणपणे 7 to 8 लाईन्स सोडलेले आहेत. 7 to 8 लाईन्स सोडलेले आहेत. राईट? येस. आणि आपण सन्ड्री डेटर्स इनरला लिहिलंय 28,700. या पुढचं परचेसेस नाही, नो प्रॉफिट लॉस. ट्रेडिंगची कुठं एक लाईन सोडून ट्रेडिंगला टॉप. हे बघा, आपण ऑलरेडी फॉर्मॅट लिहिलेला आहे, फक्त फिलिंग द ब्लँक्स इनरला करायचं. आपण नेहमी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेत, परचेस सेल आणि कॅपिटल. परचेस सेल कॅपिटल आपण इनरला घेणार. राईट? परचेसेस 85,500 लेस रिटर्न आणि सेल्स लेस रिटर्न. मध्ये चुकून जागा सुटले, तुम्ही सोडली नाही तरी चालेल, पण सेल्सला ऍडजस्टमेंट होती का? सेल्सला ऍडजस्टमेंट नाही आहे ना? नो ऍडजस्टमेंट. ठीक आहे, म्हणजे चुकूनच जागा सुटली. चलो, नेक्स्ट. मी कसं केलंय बरं का आदिती, हा फॉर्मॅट आहे, हा ट्रेडिंगचा फॉर्मॅट आहे, हा फिक्स आहे. याला तू काही करू शकत नाही. बाकी तुला काही प्रॉब्लेम नाही, तू वर खाली झाली, थोडं मागं पुढे झालं, पण ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस, जे आयटम ट्रेडिंगचे आहेत ते ट्रेडिंगलाच गेले पाहिजे, आणि जे प्रॉफिट अँड लॉसचे आहेत ते प्रॉफिट अँड लॉसलाच. ते तुला चेंज नाही करता येणार. चला, आय एम टॉकिंग अबाउट सिक्वेन्स यू कॅन चेंज. इवन इन केस ऑफ बॅलन्स शीट यू कॅन चेंज द सिक्वेन्स. फक्त असेटचं लायबिलिटी करू शकत नाही, दॅट इज नॉट इन युअर हँड. चलो, बॅड डेट्स आपण ऑलरेडी एक फॉर्मॅट लिहिलेला आहे, फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे, फिल इन द ब्लँक्स करायचं. राईट?
फिल इन द ब्लँक्स. किती आहे 500. ऑल राईट, 500 इनरला लिहून टाकूया ॲज इट इज अँड लेट दॅट बी हँगिंग ओव्हर देअर इटसेल्फ. डोंट ट्राय टू डू एनिथिंग विथ दॅट. त्याला आउटरला आणणं बिणणं काही नको, नथिंग. लेट इट बी ॲज इट इज 500. नेक्स्ट सेल्स रिटर्न. आता सेलच्या आधी सेल्स रिटर्न हरकत नाही, नुसतं इथं आपण लिहिलंच आहे, इथं त्याचं पोस्टिंग करून टाकूया, रिटर्नच्या जागी रिटर्न लिहून टाकूया आणि ते तसंच ठेवूया. लेट इट बी ॲज इट इज. लॅटर ऑन वेन वी पोस्ट सेल्स वी विल टेक दिस फिगर आउट. पण आत्ता तसंच राहू दे, सेल्स रिटर्न. नेक्स्ट 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. 10 हेल्प करा तिला. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड काय आहे? दिस इज इन्व्हेस्टमेंट. दिस इज इन्व्हेस्टमेंट. कशात इन्व्हेस्टमेंट केली आहे? गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. राईट. चला, इन्व्हेस्टमेंट ही काय आहे? असेट. चलो, असेटला आपण काय करणार? ऑन दिस साइड देर इज अन असेट. बरोबर आहे. आपण असेट मध्ये आयदर इथं किंवा इथं कुठेही केली तरी चालेल. मी इथं लगेच पोस्ट केली आणि इनरला पोस्ट केली. का? कारण देर इज अन हिडन ऍडजस्टमेंट टू इट. हिडन ऍडजस्टमेंट आहे गव्हर्नमेंट बॉन्डला. हिडन ऍडजस्टमेंट आहे. काय हिडन आहे? तर इंटरेस्ट. व्हॉट इज हिडन इन इट? इंटरेस्ट हिडन आहे. 10% हे इंटरेस्ट आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही कॅल्क्युलेशन्स करावे लागणार आहेत. वी विल हॅव टू डू सम कॅल्क्युलेशन. चला, आता कॅल्क्युलेशन्स काय करायचे? 10% मी तुम्हाला इंटरेस्टचा फॉर्म्युला सांगितलाय. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर इंटरेस्ट? PRT. व्हॉट इज P? प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टेन्युअर. इथं टेन्युअर काय आहे? तर आपला जेव्हा डेट येणार तेव्हा आपला मीटर चालू होणार. मीटर कसा असतो? मीटर स्टार्ट कधी होतो? 1 एप्रिल आणि एंड कधी होतो? 31 मार्च. ते थोडंसं जरा प्रॉब्लेम झालाय, लॅग आलाय. 2 मिनिटं फक्त होल्ड करूया किंवा कंटिन्यू करूया. चला, 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत काय आहे? मीटर आहे. राईट. समजलं इथपर्यंत? मीटर अंडरस्टूड. आता या मीटरवर ही डेट तुम्हाला पोस्ट करायची आहे. ही डेट कुठेतरी मध्ये येणार. काय डेट आहे? 1 ऑक्टोबर. आता मला सांगा, फ्रॉम 1 ऑक्टोबर. आता तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर गव्हर्नमेंट तुम्हाला गव्हर्नमेंटच्या बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली 1 ऑक्टोबरला, म्हणून तुम्हाला 1 एप्रिल पासून इंटरेस्ट देणार. मग इंटरेस्ट कधी बसून देणार? काय आधी तू 1 ऑक्टोबरला गव्हर्नमेंट बॉन्ड बाय केलेस, तर त्याच्यावर तुला इंटरेस्ट देणार आहे गव्हर्नमेंट. मग ते तुला 1 ऑक्टोबर पासून मिळणार का ज्या दिवशी घेतले त्या दिवसापासून मिळणार? 1 ऑक्टोबर पासून. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट कधीपासून मिळणार? 1 ऑक्टोबर पासून. कधीपर्यंत मिळणार? 31 मार्च पर्यंत. किती महिने होतात? 6 मंथ्स. मग आता ह्याचं काय? व्हॉट इज इट? हे काय इंडिकेट काय करते तुम्हाला? 6 महिने हे सगळं कॅल्क्युलेट तर केलं, पण व्हॉट इज दिस? हे आहे काय? टेन्युअर काढलं ना, 6 मंथ्स टेन्युअर काढलं. पुढं काय? इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करणार? किती प्रिन्सिपल आहे? 40,000. चला, मला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून द्या. PRT 2000 आहे. काय कसं कॅल्क्युलेट केलं? 20,000 इंटू मल्टीप्लाइड बाय रेट 10/100 मल्टीप्लाइड बाय 6/12. एका वर्षात महिने किती? 12. त्यातले आपल्याला किती पाहिजे? 6 महिन्याचा इंटरेस्ट पाहिजे, म्हणून 6/12. सो 40,000 multiplied by 10/100 multiplied by 6/12, that is 2000. Is that correct? बरोबर आहे. मला थोडक्यात हे म्हणायचं. 2 मिनिट थांबा. मी इंटरेस्ट आपण ऍड करतो, पण 2 मिनिटं. याची कॅल्क्युलेशन्स अशा पद्धतीने करणार. दीज आर द कॅल्क्युलेशन्स. तुम्ही जर ते इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं असेल 2000, तर ते इंटरेस्ट पहिले आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करू आणि त्याच्या खाली ब्रॅकेट मध्ये ही कॅल्क्युलेशन्स तिथं मेन्शन करा. म्हणजे वर्किंग नोट करायची गरज नाही. आय एम टॉकिंग अबाउट दिस प्लेस. या इथं आहे ना, इथं 40,000 इंटू 10/100 इंटू 6/12 एवढंच लिहा. हे ब्रॅकेट मध्ये लिहून इथं लिहून टाका. दिस इज काइंड ऑफ वर्किंग नोट. ही एक प्रकारची वर्किंग नोट आहे. जी तुम्ही तिथंच करता. मी सेपरेट करायची गरज नाही. म्हणजे हाऊ यू हॅव कॅल्क्युलेटेड 2000, दॅट ऑल्सो वी आर शोइंग. डन. राईट. कसं केलं कळलं, त्याचे कॅल्क्युलेशन्स पण कळली. मला सांगा आउटरला किती येणार?
ऍड लिहून लेस करू नका. 42,000. आता याचा सेकंड इफेक्ट, गव्हर्नमेंट बॉन्डवर इंटरेस्ट तुम्हाला मिळणार का तुम्ही देणार? काय आयुष, अजिबात गप्पा नको आहेत. काय करणार याचा सेकंड इफेक्ट? इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. इंटरेस्ट तुला मिळणार का तू देणार? मिळणार म्हणजे ते इन्कम म्हणून ट्रीट करणार, म्हणजे प्रॉफिट लॉसला येणार का इकडे येणार? एक लक्षात ठेवा, इंटरेस्टचा ग्रुप आहे हा, फक्त प्रॉफिट लॉस मध्येच येणार. म्हणजे मी कुठे लिहिणार? इंटरेस्ट इन्कम आहे, इन्कम साइडला. इन्कम म्हणजे क्रेडिटला. ऑलराईट, मी फक्त 2 लाईन सोडल्यात आणि इंटरेस्ट लिहून टाका. दोन लाईन सोडलेत प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉफिट अँड लॉसला. आता प्रॉफिट अँड लॉस कसा? मी मध्ये इथं ट्रेडिंग क्लोज केलंय. किती लाईन्सनी आपण ट्रेडिंग क्लोज केलंय? साधारणपणे आता तुमच्या परचेस नंतर 4 लाईन सोडा आणि ट्रेडिंग क्लोज करून घ्या. 4 लाईन मिनिमम सोडा, ट्रेडिंग क्लोज करा. हे आपण ऑलरेडी काल केलंय, फक्त ती नवीन आहे, तिला फक्त सांगतो. आणि मग आपण इंटरेस्ट डन. सॉरी, ऑल राईट, इंटरेस्ट. नंतर पुढे जाऊया, मुव्हिंग ऑन. आपण हिडन ऍडजस्टमेंट कंप्लीट केली आणि पुढे जातोय. इम्पोर्ट ड्युटी. प्रार्थना, कुठे? हा, धनश्री, सायली, ट्रेडिंगची डेबिट साइड. इम्पोर्ट ड्युटी कशावर असते? परचेसेसवर. परचेसेस, मटेरियल रिलेटेड टू ट्रेडिंग अकाउंट. मटेरियल रिलेटेड सगळे एक्सपेन्स ट्रेडिंग अकाउंट, डेबिट साइड. चला, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. इथं माझ्याकडे जागा आहे, आय विल पोस्ट इट ओव्हर हियर. इम्पोर्ट ड्युटी, त्याला काय ऍडजस्टमेंट नाही, राईट? देयर इज नो ऍडजस्टमेंट टू इट. ऍडजस्टमेंट नाही आहे इम्पोर्ट ड्युटी. लीगल चार्जेस. लीगल चार्जेस म्हणजे लॉ रिलेटेड एक्सपेन्सेस. कुठे काम चालतंय? लीगल काम कुठे चालतं? ऑफिस मध्ये. प्रॉफिट अँड लॉस. चला, प्रॉफिट अँड लॉसला बुक करून टाकूया. प्रॉफिट अँड लॉसला बुकिंग करूया. लीगल चार्जेस इनर का आउटर? आउटर. लीगल चार्जेस आउटरला. लीगल चार्जेस आउटरला. मोटिव्ह पॉवर. अवंतिका, मोटिव्ह पॉवर का ट्रेडिंग का? फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी म्हणजे मोटिव्ह पॉवर. फॅक्टरी बिलॉंग्स टू ट्रेडिंग अकाउंट. फॅक्टरी बिलॉंग्स टू ट्रेडिंग अकाउंट. चला घ्या. मोटिव्ह पॉवर आउटरला. मोटिव्ह पॉवर आउटर कॉलम. मोटिव्ह पॉवर आउटर कॉलम, राईट? नेक्स्ट, वेअरहाऊस रेंट. ऑफलाईन आदित्य. वेअरहाऊस रेंट. श्रावणी, हा नाव काय बाळा तुझं? प्रणित. प्रणित कुठे टाकणार? का प्रॉफिट लॉस? रेंट फॅक्टरी असेल तर नो, इट इज नॉट. रेंट पे केले तू, एक्सपेन्स आहेत, एक्सपेन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस. का? कारण वेअरहाऊस मध्ये आपण काय ठेवतो? कुठले गुड्स? रॉ मटेरियल का फिनिश? फिनिश गुड्स बिलॉंग्स टू प्रॉफिट अँड लॉस. रॉ मटेरियल बिलॉंग्स टू ट्रेडिंग, म्हणून ते प्रॉफिट लॉसला आहे. चला, प्रॉफिट लॉसला घेऊन टाका. प्रॉफिट अँड लॉसला एक्सपेन्स मध्ये वेअरहाऊस रेंट घ्या. कुठे टाकणार? एकदम खालच्या साईडला. वेअरहाऊस रेंट लीगल चार्जेसच्या खाली. ओव्हर हियर वेअरहाऊस रेंट. वेअरहाऊस रेंट, राईट? कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. दोन ट्विन्स आहेत, दोन्ही असेटला आहेत. हे ट्विन्स आहेत, दोन्ही असेटला. वन बाय वन आफ्टर अनदर. आपण दोन्ही असेटला खालच्या साईडला लिहून टाकणार, डेटर्सच्या खाली. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दोन्ही मी बुक केलेत फटाफट मध्ये. हे घ्या, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. डेटर्सच्या खाली. तुला हळूहळू येईल, एकदम येणार नाही. कमीत कमी 10 सम्स माझ्याबरोबर कर, म्हणजे तुला यायला लागेल. चलो, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक.
लिहिलं. नेक्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट. परत एकदा हे काय आहे, हिडन ऍडजस्टमेंट. ते काय म्हणतायत, परत एकदा डेट आली म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला मीटर करावं लागेल. आपला मीटर स्टार्ट कधी होतो, 1 एप्रिलला, राईट, आणि एंड कधी होतोय, 31 मार्चला. चला, मग आता ही 1 जानेवारी कुठेतरी इथं मध्ये येते, राईट. दिस इज 1 जानेवारी. मग 1 जानेवारी पासून कधीपासून काय म्हणतात ते, इथून पुढे 2 वर्ष, 2 इयर्स. 2 वर्ष म्हणजे किती महिने, 24 मंथ्स. म्हणजे हा पिरियड कितीचा आहे, मी वरती लिहितो, 24 मंथ्सचा आहे. आउट ऑफ दिस 24 मंथ्स आपण हा जो 31 मार्चचा इयर आपलं संपलंय त्यातले किती महिने आपण इथं कन्झ्युम केले. 3 मंथ्सचा पिरियड आपण ऑलरेडी इकडे या वर्षात कंप्लीट केलाय, राईट. 3 मंथ्स म्हणजे मग रिमेनिंग मंथ्स किती आहेत, 21. मग व्हॉट इज दिस 21. पण आपण पैसे देताना काय केलं, पैसे देताना 10,000 पे करून टाकले. हे 2 वर्षाचे पे केले. म्हणजे खरं तर हा जो पिरियड निघाला याला याला प्रीपेड पिरियड असं म्हणणं, प्रीपेड पिरियड. मग आता आपल्याला काय करावं लागेल, व्हॉट वी हॅव टू डू, 10,000 इज फॉर 24 मंथ्स. हाऊ मच इज फॉर 21 मंथ. मी कसं केलंय बघा, खरं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन केलं. फॉर 24 मंथ्स 10,000 इज एक्सपेंडिचर. हा जो एक्सपेंडिचर आहे हा किती महिन्यांचा आहे, 24 मंथ्सचा आहे. म्हणजे 1 मंथचा किती, इथे कॅल्क्युलेशन 1875 का 1750, 1250. म्हणजे एका महिन्याचा किती, कॅल्क्युलेट करावा लागेल. चलो ठीक आहे, ऑल राईट. आता मी कॅल्क्युलेशन कशी करतोय बघा, इथं 7चं डिव्हिजन आहे का 3चं डिव्हिजन आहे, 3चं डिव्हिजन आहे. 3 7 जा आणि 3 8 जा, राईट. नंतर इथं परत 2चं डिव्हिजन असं करत, किंवा 4चं डिव्हिजन, 4चं पण डिव्हिजन होईल. 4 2 जा आणि 10,000 डिवाइड बाय 4 किती येतात, 2,500. आणि इथं किती आहे, 2. परत त्याने 2चं डिव्हिजन करा, 1250. इज दॅट करेक्ट, 1250 इंटू 7 इज 8750. करून बघा, एवढ्या फास्ट कॅल्क्युलेशन्स येणार आहेत का, या लेवलला तुम्हाला यायचंय. 1250 इंटू 7 मी कसं काय फास्ट करू शकतो बघा. 1250 इंटू 2 इज 2,500. 2,500 प्लस 2,400 इज 5,000. दॅट इज 4 टाइम्स ऑफ 1250. आपल्याला अजून 4 करायचे आहेत म्हणजे 8,000. त्यातनं 1 मायनस करायचा, 1250 इज 8750. चेक. एवढ्या फास्ट, ही माझी मेथडच वेगळी आहे, त्यामुळे ती तुम्हाला काय कळतच नसेल, सर काय बोलतात आणि काय चाललंय. चला, कमिंग बॅक. काय केलं आपण, प्रीपेड काढला, त्यासाठी अगदी मीटरवर टाकलं. मीटर शोधला, म्हणजे काय किती महिने या वर्षात कन्झ्युम झाले आणि किती महिने प्रीपेड पिरियड आहे. 21 मंथ्सचं प्रीपेड आहे, 3 मंथ्सचं कन्झ्युम झालंय. म्हणजे आपल्याला 21 मंथ्सचं प्रीपेड एक्सपेन्सेस काढायचे. कसं केलं मी या 10,000 हा किती महिन्यांचा एक्सपेन्स आहे, 2 वर्षांचा, 2 इयर्सचा. मग एका वर्षाचा किती, 5,000. मग तसं करा, इवन बेटर. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड एक वर्षाचा 5,000 रुपये, 5,000 इज स्ट्रेट वे प्रीपेड आहेत. आता उरलेले 5,000 याचं बायफर्केशन करू. त्रास देते काय कळत नाही. एक मिनिट. सी, मी असं म्हणतोय की 10,000चा एक्सपेन्सेस आहे. नो नो नो, काय करावं लागेल, खूप जास्त झालं, परत सगळंच करूया. चला, 10,000चा एक्सपेन्सेस आहे, 10,000 बेटर. हा किती महिन्यांचा एक्सपेन्स आहे, 24 मंथ्सचा एक्सपेन्स आहे, राईट. आणि आउट ऑफ दॅट 21 मंथ्स इज
प्रीपेड. मी कशी डिव्हिजन केली? पहिले 3चं डिव्हिजन, 7 3 जा 21 आणि 8 3 जा 24. मग डायरेक्ट 4चं नसेल निघत तर 2चं करा, एक स्टेप वाढेल पण कॅल्क्युलेशन्स करेक्ट होतील. इथं मी 4 केला, 2चं डिव्हिजन करतोय. आय होप सगळ्या मराठी मीडियम मुलांना कळतंय. सो 8 2 जा 2 4 जा 8 आणि इथं किती येणार? ऑब्विसली 5000. चेक करा बरोबर आहे का? 10चं डिव्हिजन 5, बाकी रेस्ट 0 ॲज इट इज. आता परत एकदा 2चं डिव्हिजन 2, इथे येणार 2500. परत एकदा वन्स अगेन 2चं डिव्हिजन 1 आणि 1250. चेक करा, तुम्हाला कॅल्क्युलेशन्स कळलेत ना? परत मी दाखवणार नाही, कारण दिस इज नॉट अ क्लास ऑफ मॅथमॅटिक्स. हा अकाउंटचा क्लास आहे, मॅथ्सचा नाही. हे लक्षात ठेवा, हे अशी डिव्हिजन्स करायचे आहेत आणि हीच तर तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची आहे. ही घरी प्रॅक्टिस करा. आता 1250 इंटू 7 नी मल्टिप्लाय करायचं आहे, दॅट इज 8750. पण व्हॉट इज दिस? हे काय आहे? हे प्रीपेड एक्सपेन्सेस आहे. आपल्याला काय करायचं? व्हॉट वी हॅव टू डू? आपल्याला ते मायनस करायचे एक्सपेन्स मधून. चला, कुठले एक्सपेन्स आहे ते? व्हॉट काइंड ऑफ एक्सपेन्स इज दिस? कुठलं होतं ते ऍडजस्टमेंट? वेअरहाऊस रेंट होतं का कुठं होतं? काहीच नाहीये, नवीन आहे. मग चला, पहिले पोस्ट करा ऍडव्हर्टाइजमेंट इनरला आणि लगेच प्रीपेड त्यातनं मायनस करा आणि आपण लगेच त्याचं कॅल्क्युलेशन्स पण इकडे पोस्ट करूया. मी काय म्हणतोय बघा, हे बघा, इट इज दिस. ऑलरेडी मी तुम्हाला हे, आता तुम्ही काय लिहायचंय हे बघा. हा जो पार्ट आहे ना, हा तुम्ही या इथं ब्रॅकेटमध्ये लिहून टाकायचे ओव्हर हिअर. तो ब्रॅकेटमध्ये पुटअप करून टाका. कॅल्क्युलेशन जो आपण केला तो, आणि त्याचं लगेच सेकंड पोस्टिंग, या प्रीपेडचं सेकंड पोस्टिंग आपल्याला असेटमध्ये घेऊन यायचं आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस इज अन असेट. प्रीपेड एक्सपेन्सेस हा असेट असतो आणि प्री रिसिव्ड इन्कम इज लायबिलिटी. प्रीपेड एक्सपेन्स इज असेट आणि प्री रिसिव्ड इन्कम इज लायबिलिटी. चला, घेऊन टाका. प्रीपेड एक्सपेन्सेस लेस करा 8750, आउटरला 1250. दॅन याचं सेकंड पोस्टिंग आपण असेटला घेतलंय, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 8750. जेवढे लेस केले तेवढे मी घेऊन आले, आउटरची फिगर घेऊन आलेलो नाही, राईट? इथे मी जे लेस केले ते मी लिहिले. हे बघा, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 8750. इज दॅट राईट? आणि इथं पाहिजे तर ब्रॅकेटमध्ये आपण ती कॅल्क्युलेशन लिहून ठेवायची. चलो नेक्स्ट, सॅलरीज. सॅलरीज 3800. सॅलरी ऍडजस्टमेंट आहे बरोबर ना? अरे मार्किंग गेलं काय? हां, ऍडजस्टमेंट आहेत दोन्ही, राईट ना? फर्निचरला पण ऍडजस्टमेंट आहे, नीट करूया. चला, सॅलरी. आणि सॅलरी कुठे? ही समृद्धी. सॅलरी म्हणजे काय? आदिती, सॅलरी म्हणजे काय? हा काय क्वेश्चन आहे? सॅलरी म्हणजे पगार. कुणाला दिला पगार? ज्यांनी काम केलं ते. जे फॅक्टरीमध्ये काम करतायत त्यांना सॅलरी मिळणार, त्यांना वेजेस मिळणार. म्हणजे जे फॅक्टरीमध्ये काम करतात ते वेजेस म्हणजे, आणि फॅक्टरी बिलॉंग्स टू ट्रेडिंग अकाउंट, म्हणजे वेजेस कुठे जाणार? ट्रेडिंगला. आणि मग सॅलरी कोणाला? जे ऑफिस स्टाफमध्ये, ऑफिसमध्ये काम करतात त्यांचा जो पगार आहे त्याला सॅलरी म्हणतात. म्हणून सॅलरी कुठे जाणार? P&L. ऑफिस बिलॉंग्स टू प्रॉफिट अँड लॉस. चला, सॅलरी घ्या. आपण दोन्ही फटाफट संपून टाकूया. रेंट आणि हे दोन्ही इनरला घेऊन टाकलेत मी, दोन्ही इनरला लिहून टाकलेत धडाधड मध्ये. आपण अरे दोन्ही फटाफट मध्ये पोस्टिंग करून टाकूया. सॅलरी अँड रेंट, बोथ सॅलरी अँड रेंट. का? कारण दोन्हीला इनर आहे, दोन्हीला ऍडजस्टमेंट आहे, दोन्हीला आउटस्टँडिंग आहे. नेक्स्ट, ड्रॉइंग्स कॅपिटल मधनं मायनस. ड्रॉइंग्स कॅपिटल मधनं मायनस. चला, इथं पार्टनर्स कॅपिटल आहे. मी आता फक्त एवढंच लिहिणार, बाकी काही करणार नाही आणि तसंच हँगिंग ठेवून देणार. रेस्ट ऑफ द थिंग्स विल टेक प्लेस वेन वी आर गोइंग टू पोस्ट क्रेडिट साइड. ऑटोमॅटिक त्या जागी येऊन जाईल. तुम्ही फक्त आत्ता त्याच्या समोर तेवढं लिहून ठेवा. दॅट्स इट. लेस ड्रॉइंग,
लेस ड्रॉइंग आणि मिनिमम 5-5 लाईन सोडायच्यात मध्ये. आपण कॅपिटल साठी 5 लाईन सोडतो. लेस ड्रॉइंग डन. दीपंकर, तू माझ्याबरोबर आहेस का? मुळात तिथे सॉल्व करतोयस का? अतिश दीपंकर काय, अतिश तुझी काय पोझिशन आहे? अतिश कब टिळक रोड काय बाबा? अतिश चला मस्त, स्वीट ड्रीम्स रे. चलो, सो लेस ड्रॉइंग राईट. नेक्स्ट फर्निचर कुठे घेणार? असेटला. इनर आउटर? इनर, कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे. इनर इथं आपल्याकडे जागा आहे. वी विल पुट इट ओव्हर हिअर. आपण इथे लिहून टाकूया. इनरला टाकायचंय फर्निचर. येस, हा बोल. पुढचं काय आहे का? थांबायला लागेल. हा, अनइन्शुअर्ड थांबायला लागेल. अनइन्शुअर्ड म्हणजे त्याला सगळा लॉस आहे, एंटायर लॉस. अनइन्शुअर्ड म्हणजे चला फर्निचर. मी तुला दिले हिंट. फर्निचर झाला. इनरला फर्निचर, एक लाईन बुक केले. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल. ऑल रिसिवेबल्स आर असेट्स. ऑल रिसिवेबल्स आर असेट्स म्हणजे कुठे येणार? बिल्स रिसिवेबल. सगळ्यात खालच्या साईडला प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली लिहून टाकूया बिल्स रिसिवेबल. सगळ्यात बॉटमला बिल्स रिसिवेबल राईट. गणेश्री माझ्याबरोबर आहेस का? जमतंय का? समजतंय का? दॅट इज व्हेरी क्रुशल. कारण आता आपला तिसरा सम आहे. वी आर ऑलमोस्ट कमिंग टू एन दॅट स्टेज की अजून 2 सम आणि होमवर्क स्टार्ट. बरोबर ना? वी आर कमिंग टू दॅट स्टेज. चलो नेक्स्ट. फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे बिल्डिंग, आणि फ्री होल्ड म्हणजे ज्याच्यावर कोणाचा बाकी कोणाचा अधिकार नाही, तुमचाच फक्त अधिकार, त्याला फ्री होल्ड म्हणणार. मग आपण हे असेट नेहमी हे फिक्स असेट नेहमी वरच्या साईडला लिहितो. इथे जागा आहे माझ्याकडे, सो आय विल राईट इट इन दॅट गॅप. चला, तुमच्याकडे नसेल तर खाली लिहिले तरी चालेल. यू कॅन राईट एट द बॉटम. जर जागा नसेल तर खाली बॉटमला लिहिलं तरी चालेल. फ्री होल्ड प्रॉपर्टी 41,000. दॅट इज अन असेट. फ्री होल्ड प्रॉपर्टी. डन. नेक्स्ट व्हॉट आय हॅव डन. मी आता डेबिट साईड संपवली आहे. मी काय केलं बघा, पहिली कंप्लीट डेबिट संपवली, त्याशिवाय क्रेडिट घेतलेलंच नाही. ऑलराईट. आता कॅपिटल आपण ऑलरेडी जागा सोडली आहे, तिथं पोस्ट करून टाकूया. अरे यार क्या हो गया भाई, गडबड हो गया. हो येस, चेक करतो कुठला लाईट गेला असेल. चलो येईल. चला चला चला, कॅपिटल पोस्ट करून टाका. कॅपिटल पोस्ट करून टाका आणि ते तसंच ठेवून द्या. हँगिंग, लेट दॅट बी हँगिंग. 3,50,000 3 lakhs. नरेंद्र भाई कॅपिटल, अमित भाई कॅपिटल. एक मिनिट. 3 लाख आणि 3,50,000 आणि 3 lakhs आहे का रे बाळा? तुझा हे दे आहे का? तर संपत आलं. कोणी आहे का? हा दे, पण तुला हे टाकायला लागेल. थांब, नो नेटवर्क थोडे. एक मिनिट फक्त होल्ड करूया. अच्छा, किती?
सगळेजण आता ते तुझ्या याच्यावर हे करणार बरं का, सगळ्यांना कळलं. आलाच तू. चलो, नेटवर्क कनेक्शन लूज झालं त्यामुळे एक ब्रेक आला, तेवढं तुम्हाला पण तो बऱ्यापैकी ब्रेक मिळून गेला. ऑल राईट. सो इट इज दिस. कॅपिटल आपण लिहिलंय. वी हॅव रिटन दॅट कॅपिटल पार्ट. कॅपिटल पण आपण कम्प्लीट केला. 3,50,000 आणि 3 lakhs, राईट. मी ड्रॉइंगच्या वरती लिहिणार आहे कॅपिटल. ड्रॉइंगच्या वरती लिहिणार कॅपिटल, राईट. 3,50,000 आणि 3 lakhs. 3,50,000 आणि 3 lakhs. नेक्स्ट सेल्स आपण कुठे टाकणार आहोत? ट्रेडिंगची क्रेडिट साइड. ट्रेडिंग क्रेडिट साइड सेल्स. आणि ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे, फक्त फिल इन द ब्लँक्स करायचे. 1,80,000 सेल्स इनरला लिहायचं आहे 1,80,000, राईट. 1,80,000. नेक्स्ट बिल्स पेबल. काय धनश्री, बिल्स पेबल कुठे टाकणार? लायबिलिटी. चला सगळ्यात खालच्या साईडला. सॉरी, हे इथं विसरू नका लाईन सोडायला, नाही तर इथंच प्रॉब्लेम होणार आहे. इथं लाईन सोडा आणि मग ते बुक करा. कमीत कमी 4-5 लाईन सोडा ड्रॉइंग नंतर, आणि देन बिल्स पेबल. 8,500 बिल्स पेबल. 8,500 आउटरला. डिस्काउंट. हा डिस्काउंट कुठला आहे श्रावणी? क्रेडिट साइडचा डिस्काउंट काय असतो? कुठं? प्रॉफिट अँड लॉस, डेबिट क्रेडिट. क्रेडिटला चला इंटरेस्टच्या खाली बाय डिस्काउंट. इंटरेस्टच्या खाली वाय? बिकॉज क्रेडिट डिस्काउंट इज रूल ऑफ डिक. काय रूल ऑफ डिक? डिस्काउंट, इंटरेस्ट अँड कमिशन पोस्ट ॲज इट इज. रूल ऑफ डिक, पोस्ट ॲज इट इज. जसा असेल तसा पोस्ट करा. ऑल राईट. डिस्काउंट. नेक्स्ट क्रेडिटर्स लायबिलिटी. क्रेडिटर्स लायबिलिटी. बिल्स पेबलच्या खाली क्रेडिटर्स लिहून टाका. बिल्स पेबलच्या खाली क्रेडिटर्स लायबिलिटी. $38,500. नंतर आरडीडी. या आरडीडीला आपण काय म्हणतो? हा काय कुठली आहे ही? क्रेडिटला आहे म्हणजे काय? ओल्ड आरडीडी. ही ओल्ड आरडीडी आहे. कुठे टाकणार? त्या फॉर्मॅट मध्ये या. आता ती जाणार इकडं. हे बघा प्रॉफिट अँड लॉसचा. हे बघा ओल्ड आरडीडी इथे आहे. ओल्ड आरडीडी फक्त प्रॉफिट अँड लॉसला आहे. इथे त्याच्या समोर ही अमाऊंट लिहून टाका ओव्हर हिअर, आणि ती तशीच राहू दे. लेट दॅट बी ॲज इट इज. ओल्ड आरडीडी. ओल्ड आरडीडी 2,700. ओल्ड आरडीडी आपल्याला TBCR ला मिळणार. व्हॉट इज TBCR? ट्रायल बॅलन्स क्रेडिट साइड. बँक लोन लायबिलिटी. बँक लोन लायबिलिटी. त्याला ऍडजस्टमेंट नाही, त्यामुळे लायबिलिटीला खालच्या साईडला पोस्ट करून टाकूया ओव्हर हिअर. बँक लोन आणि आउटरला 15,000. बँक लोन 15,000 आउटर कॉलम. डन. नेक्स्ट परचेस रिटर्न. परचेस रिटर्न काय आहे? ऑब्विसली फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स. इथं फॉर्मॅट आहे, फक्त रिटर्न मायनस करायचं आहे. सो लेट अस पुट दॅट इनटू द ब्लँक. आणि आता मात्र ती फिगर आउटरला घेऊन या. हे बघा लाईक दिस. खरं तर मगाशी पण आपण करता आलं असतं इथं, राईट. फिगर आउटरला घेऊन या. परचेसेस लेस रिटर्न 18,500. इथं सुद्धा तुम्ही आउटरला घेऊन येऊ शकता, नंतर आणलं तरी चालेल. डोंट वरी, आपण हे क्लोजिंगच्या वेळेला घेतोच असतो बाहेर, राईट. इथपर्यंत समजलंय? चलो व्हॉट वी विल डू. ऑलरेडी 11:26. जेवढ्या ऍडजस्टमेंट्स
असं नको. आयदर फुल ऍडजस्टमेंट करणार नाही तर काहीच ऍडजस्टमेंट नाही करणार. काय म्हणता? बोनस. हा थांबा थांबा वेट. बोनस तसा नाही. आता मला तुम्ही सांगायचं आहे. हे झालं इथपर्यंत आपल्या ऍडजस्टमेंट्स राहिल्यात. राईट. ऍडजस्टमेंट्स आर पेंडिंग. आपल्या ऍडजस्टमेंट्स राहिलेत. परवा सारखं होणार. हे असं सारखं आपण पेंडिंग ठेवत राहिलो तर काय हे रविवारी आपल्याला क्लास घ्यावा लागणार. कारण हे असे पेंडिंग ठेवले तर. ऑल राईट. आता मला फक्त तुमच्याकडनं आपण ऍडजस्टमेंट उद्या करूया. कारण इट इज गोइंग टू टेक कमीत कमी 25 to 30 मिनिट्स. याच्या आधी होणार नाही. पण बघा आता मला काय म्हणायचंय. मला तुमच्याकडनं हवंय की सगळ्यात पहिले क्लोजिंग स्टॉक मला अवंतिका क्लोजिंग स्टॉकचं पोस्टिंग मी कसं करणार आहे. ट्रेडिंग अकाउंट पहिल्यांदा मला तुझा आवाज ऐकू आला. फॅन्टास्टिक. एवढ्या लाऊडली तुला बोलायचंय. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, बॅलन्स शीट असेट साइड. सगळ्यांना बरोबर तिचं म्हणणं बरोबर आहे का? जमते सगळ्यांना. नेक्स्ट अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेर स्टोलन. चला पूर्वश. ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय लिहिणार? एक ठरव आधी पहिले. काय ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय लिहिणार? आणि डेबिटला काय लिहिणार? काय आदित्य ऑफलाईन, आदित्य ऑनलाईन ऑल्सो. हा चला बोला प्रणीत. काय कसं सॉल्व्ह करणार आहे? ट्रेडिंगची क्रेडिट साइड एक गुड्स गोइंग आउट आहे त्यामुळे ट्रेडिंगची क्रेडिट तर कन्फर्म आहे. पण लिहिणार काय? गुड्स स्टोलन, बाय गुड्स स्टोलन, बाय गुड्स स्टोलन. ते अनइन्शुअर्ड आहेत का काय ते लिहायची गरज नाही. काय रे बाबा. लेजरच्या नॉमिनक्लेचर मध्ये अनइन्शुअर्ड गुड्स स्टोलन लिहायची गरज नाही. गुड्स स्टोलन ऍक्टिव्हिटी आहे ती. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार लॉस बाय थेफ्ट. लॉस बाय थेफ्ट दोन्हीकडे. आणि हे अनइन्शुअर्ड आहेत त्यामुळे तुम्हाला इन्शुरन्स क्लेम येणार नाही. म्हणजे याची तिसरी ऍडजस्टमेंट होणार. क्रिएट आरडीडी ॲट 2% ऑन सनडी डेटर्स. ही आपल्याला नंतर करायची आहे. याला आपण काय म्हणतो? याला आपण काय म्हणतो? न्यू आरडीडी. दिस इज न्यू आरडीडी. आणि ह्या दोन्ही ऍडजस्टमेंट्स आपण कुठे स्टार्ट करतो? डेटर्सला. आणि एंड कुठे होतात? बॅड डेट्सला. बॅड डेट्सला. चला प्रार्थना. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट. रेंट मध्ये ऍड आणि सॅलरी मध्ये ऍड. अच्छा हे दोन्ही एकदम सांगतेस तुम्हाला. अच्छा याचा सेकंड इफेक्ट कुठं काय लिहिणार? 2 आउटस्टँडिंग आणि त्याच्या खाली इनरला घेऊन आउटरला नेणार. ओके तसं सुद्धा केलं तरी चालेल. किंवा आउटस्टँडिंग रेंट आउटस्टँडिंग सॅलरी डायरेक्ट पोस्ट केलं तरी चालेल. चला डिप्रिशिएट बिल्डिंग. फर्निचर मधनं मायनस. नाही सॉरी फर्निचर मधून आहे आणि बिल्डिंग असेट मधनं मायनस आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. ठीक आहे. हा दुसरा सम आहे. केवळ आज लाईटमुळे तो होऊ शकला नाही. नाहीतर आपण आता इथून पुढे एक सम रोज. फॅन्टास्टिक. घरी करून आणला तर उत्तम आहे. चलो बाय. उद्या 10 वाजता. तू 9 वाजता. हॅलो हा राजेश. काय म्हणतोयस? हो हो हो. अरे या ना ये ना. किती वाजता येतोयस? मी आता अजून 1 तास आहे फक्त. हो येस येस येस. कुठे असता आहेस सांग मला.
ये ना, ये जेवायला ये मग. अरे का कुठे कुठे? हो 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 हो, अच्छा अच्छा अच्छा, बर बर. चालेल चालेल चालेल. येस येस, झालं आता, आम्ही शिफ्ट पण झालोय. हा, ये ये ये. हा, तू तिकडनं हे बघ, 12 वाजता निघालास ना तर बरोबर माझ्या टायमात पोहोचशील. हो, कारण तुला अर्धा तास लागेल तिकडनं इकडे यायला. हो, तुझ्याकडे लोकेशन आहे ना माझं? येस, हा तू येऊन गेला होतास परवा. येस येस, तेच तेच तेच, सेम. आता अख्खी बिल्डिंग उभी आहे. हो चालेल, ये. परफेक्ट परफेक्ट. बोल बाळा. तुला फॉर्मॅट पाहिजे. तू काल, तुला मी हे पाठवलंय बघ, कालचं रेकॉर्डिंग आहे का तुझ्याकडे? एक मिनिट, आपण रेकॉर्डिंग स्टॉप करू.